ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीमध्ये आपला विषय सुरू आहे शेषराव मोरे यांचं भाषण आणि त्यांनी मांडलेले विविध मुद्दे. शेवटचा चर्चेचा भाग आहे आणि आपण तो मुद्दा घेणार आहोत. शेषराव मोरे असं म्हणाले, पुरोगामी दहशतवादाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही एक प्रकारची भूमिका घेत नाही म्हणून तुम्हाला झोडपून काढलं जातं. तुम्ही हिंदू आहात म्हणजेच तुम्ही दहशतवादी आहात, इथपर्यंत टोकाची मांडणी केली जाऊ लागलेली आहे. आणि हा एक आक्रमकपणा, हा एक दहशतवाद पुरोगाम्यांमध्ये सुद्धा आहे. असं आहे का? आपण थोडीशी चौकशी करूया त्याची संजीव खांडेकरांपासून. संजीव खांडेकरजी, पुरोगामी दहशतवाद आहे? पुरोगामी दहशतवाद असण्याची काही शक्यताच मला वाटत नाही. कारण दहशतवादावरती पुरोगामी लोकांचा विश्वासच नाही, हाच तर मुख्यतः पहिला भाग आहे. त्यामुळे पुरोगामी दहशतवाद असा शब्दप्रयोग का केला जातो मला कळत नाही. पण मला इथे एक गोष्ट असं वाटतं की एका व्यापक आणि थोडेसे एका टिपिकल राजकारणाचा मला इथे संशय येतो आणि ते मला मुद्दाम या ठिकाणी थोडासा मला वेळ द्यावा मांडावं असं वाटतं. ते असं की गेल्या काही दिवसामध्ये, इनफॅक्ट जर आपण थोडेसे मागं गेलो, थोडे म्हणजे बरेच मागं गेलो, तर आपल्याला लक्षात येईल की हिंदू विचारांनी कायम सातत्याने काय की नव्या ज्या त्या काळामधल्या पॉप्युलर गोष्टी होत्या त्या कशाही करून आपल्या धर्मामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. हेतू हा की त्या निमित्ताने सहभाग आणि जन आधार मिळावा. म्हणजे तर गौतम बुद्धाला 9वा अवतार म्हणूनच त्यांनी दशावतारामध्ये आणला. म्हणजे ज्या बुद्धिस्ट आणि हिंदूंची मारामाऱ्या झाल्या, एकमेकाची डोकी कापली, सूर्या उपसल्या, पुष्यमित्र शुंगाने ज्यांना शुंगाला मारलं, मग शुंगाने अशोकाच्या ह्याला मारलं. हो, त्यासाठी तर ग्रँडसनला. पण तो भाग वेगळा. मी काय खूप 9वा अवतार म्हणून त्याला तुम्ही आणला, हा जसा भाग आहे तसा. आता अलीकडे काय झालं की आपल्याला जर पाहिलं की आपले माननीय पंतप्रधान सकाळी उठल्यानंतर गांधींच्या प्रतिमेला काय नमस्कार करून सुरू करतात दिवस, अशा प्रकारची घोषणा किंवा अशा प्रकारचा प्रचार सुरू झाला. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टी, हिंदुत्ववादी यांना एक गोष्ट समजलेली आहे की या देशामध्ये गांधी नावाच्या माणसाला आधार आहे. गांधी हा या देशाचा राष्ट्रपिता म्हणून रोमारोमामध्ये लोकांच्या मनामध्ये भिनलेला आहे. त्याला आता आपल्याला कसं करता येईल याचा एक भाग. दुसरा भाग असा, त्या निमित्ताने काही पुरोगाम्यांची मदत घेऊन, पुरोगाम्यांची म्हणण्यापेक्षा काही विविध प्रकारचे असे जे पुरोगामी विचार करणाऱ्या लोकांमध्ये काही अतिबुद्धिवादी ज्याला म्हणतो आपण, अशा लोकांची मदत घेऊन आपल्याला यातल्या काही लोकांना शुद्ध करता येतं का, हा मुख्यतः प्रयत्न चालला आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून जर सावरकरांना शुद्ध करता आलं, म्हणजे सावरकर ते सुटले भाग, त्यांच्यावरती आरोप नाही, हा भाग जरी असला तरी कलंकाचा भाग राहतो. त्यामुळे गांधींच्या संदर्भामधला प्रत्येक आपल्याकडचा जो माणूस आहे तो शुद्ध धुतला झाला हवा. आणि जेणेकरून एका पॉईंटला आपण यांना महात्मा गांधींनाच आपल्या कळपामध्ये ओढावा, असा मोठा व्यापक कटाचा भाग मला वाटतो. आणि त्यामुळे पुरोगामी दहशतवादासारखे काहीतरी बंपक शब्द वापरून, ज्या शब्दांना कोणताही अर्थ नाही, त्या प्रकारची कोणतीही कृती नाही, त्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत, असं असताना दहशतवादासारखा भयानक शब्द वापरणं, हा एक तुमचा हा भाग खराच आहे. पण अनेक अनुभव असे आलेले आहेत, इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टी, असे अनुभव आलेले आहेत की तुम्ही पुरोगामी म्हणून जे एक सर्कल असतं त्यांच्याशी थोडंसं तुमचा काही वेगळा मुद्दा असला, थोडा तुम्ही काही वेगळा सूर लावत असला की लगेच तुमची जात, लगेच तुमची विचारधारा, लगेच तुमची नेणीव इथपर्यंत पोहोचला जातं आणि तुम्हाला ओरबडण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जातो. मी विश्वंभर चौधरींकडे जाणारे पुण्यातले गेस्ट घेऊन मी पुन्हा हेमंत कर्णिक आणि भारत कुमार राऊतांकडे येणार आहे. मी सगळ्यांकडे येणार आहे. मी पुण्याला जातो विश्वंभर चौधरींकडे. विश्वंभरजी, मी तुमच्याही फेसबुकवरती अनेकदा बघितलेलं की तुम्हाला सुद्धा झोडपून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. खरंच पुरोगामी दहशतवाद आहे? नाही प्रसन्न, एक फक्त आधीच्या सेगमेंटचं एक वाक्य मी घेऊन पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येतो. प्लीज. सावरकर हे व्यक्तिमत्व जर ते त्रयस्थ नजरेतून पाहिलं तर ते सेक्युलर आहेत आणि सेक्युलर नाहीत. सेक्युलर ते इहवादी या अर्थाने आहेत, ते म्हणतात गाय कापून खाल्ली पाहिजे, ते म्हणजे इहवादी आहेत. पण ते सेक्युलर धर्मनिरपेक्ष या अर्थाने नाहीत, कारण ते पुण्यभू आणि वगैरे वगैरे ते सगळं माहिती आहे. मुसलमान सोडून जे ते सगळे हिंदू, अशी ती व्याख्या. त्यामुळे तो भाग झाला. आता पुरोगाम्यांमध्ये दहशतवाद आहे का, याचा दहशतवाद हा शब्द मला फारच म्हणजे खूप गंभीर वाटतो, खूप मोठा शब्द वाटतो त्या गोष्टीसाठी. वैचारिक द्वंद्व असतं, वैचारिक द्वंद्वामध्ये एकमेकांचे विचारावर कुरघोडी करण्याचं पण असतं. पुरोगामी दहशतवाद आहे असं तेव्हाच म्हणलं गेलं असतं जेव्हा पुरोगाम्यांनी हत्या केल्या असत्या काही धर्मवाद्यांच्या, ज्या घडलेल्या नाहीयेत, ज्या असं झालेलं नाही. मुख्यतः पुरोगामी हे
समाजवादी, गांधीवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी हे जे 3 वर्ग महाराष्ट्रात आज दिसतात हे तरी मुख्यत्वे करून अहिंसक राहिलेले आहेत, याच्यात काही वाद नाही. पण एक गोष्ट खरी आहे की पुरोगाम्यांमध्ये खूप न्यूनगंड आहे आणि विशेषतः जर एखादा थोडा वेगळा सूर लावत असेल तर त्यांना लगेच संशय येतो की हा वेगळ्या विचारसरणीचा आहे. बरं. आणि त्यातून तर जर तो ब्राह्मण असला तर त्यांना 100% वाटतं की हा संघाचा माणूस आहे आणि त्याच्यावर तसे लेबलही लावतात. माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे. मी एक लेख लिहिला होता मी की नामांतर गरजेचं आहे का पुणे विद्यापीठाचं, का विद्यापीठाचा दर्जा वाढून मग सावित्रीबाईंचं नाव द्यायचं. हो. त्याच्यावरती असा गजब की मी एकदम संघाचा माणूस आहे वगैरे असं झालं. आणि त्यामुळे आज झालंय असं की ही बौद्धिक कोंडी खूप लोकांना सहन करावी लागते आहे, विशेषतः ब्राह्मणांना सुद्धा. मला हे मोकळेपणाने बोललं पाहिजे, मला ते बोलण्यात काही संकोच वाटत नाही की ती बौद्धिक म्हणजे तुमची एक तर निष्ठा दाखवा. म्हणजे हिरवी टोपी घातली नाही तर निष्ठा नाही, किंवा भगवं वस्त्र घातलं नाही तर तुम्ही निष्ठावानच नाही. मग तुम्ही त्या रंगाचे, तुमच्या रंगाचे कपडे घातले की तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न मग तो त्या गटबाजीशी रिलेट होतो. आणि थोडीशी कंपुशाही पुरोगाम्यांमध्ये आहे का, त्याचं स्पष्ट उत्तर हो असं आहे. बरं. पण तो दहशतवाद नाही. जोपर्यंत पुरोगामी कोणाला मारत नाहीत, हल्ले करत नाहीत, फिरायला झालेल्या माणसावर गोळ्या घालत नाहीत किंवा अशा पद्धतीने पुरोगाम्यांचं तुम्ही एखादं कृत्य दाखवा जे दहशतवादी कृत्य आहे, बरं, त्यामुळे त्याला दहशतवाद असं मी म्हणणार नाही. मी म्हणणार की नाही. पण विश्वंभरजी पुन्हा एखाद्याला सगळीकडे असतो. थेट हिंसा ही डिग्री आहे, थेट हिंसा ही डिग्री आहे. त्याच्या अलीकडचे अनेक प्रकार आहेत, एक्सक्लुजनचे आणि कॉर्नर करण्याचे. आपण त्या मुद्द्याने सुद्धा या शब्दाकडे घेऊ शकतो. मी संजीव खांडेकरांकडे येतो, मला फक्त गेस्ट सगळे घ्यावे लागतील, नाही तर संधी मला देणार नाही. मी सुनील तांबेंकडे जातो. सुनील तांबेजी, हा तोच महाराष्ट्र आहे जिथे कुमार केतकरांवरती हल्ला झाल्यानंतर एकही पुरोगामी तोंड उघडत नाही. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे सुहास पळशीकरांवरती पुणे विद्यापीठात जाऊन हल्ला होतो आणि तरी सुद्धा कोणतेही रिपब्लिकन किंवा कोणीही पुरोगामी पुढे येत नाही, कारण कदाचित त्यांची आडनावं समोर येत असतील. पुरोगामी दहशतवाद आहे की नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण पुरोगामी तितकेच कट्टर आहेत का जेवढे की हिंदुत्ववादी? पहिली गोष्ट, दहशतवाद म्हणजे काय? इंग्रजीमध्ये 3 शब्द आहेत. एक टेरर, टेरराइज अँड टेररिझम असे 3 शब्द इंग्रजीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण दहशतवाद असं म्हणतो, जसं राष्ट्रवाद म्हणजे काय, तर राष्ट्राला केंद्रीभूत मानलेलं जे तत्वज्ञान त्याला राष्ट्रवाद म्हणतात. समाजवाद म्हणजे काय, तर समाजाला केंद्रीभूत मानलेलं ते तत्वज्ञान ते समाजवाद. हिंदुत्ववाद म्हणजे काय, तर हिंदुत्वाला केंद्रीभूत मानून मानलेलं तत्वज्ञान ते हिंदुत्ववाद. तसं दहशतीला केंद्रीभूत मानून मानलेलं तत्वज्ञान त्याला दहशतवाद म्हणतात. आणि तो दहशतवाद जो असतो तो ओसामा बिन लादेनचा असतो. तो दहशतवाद जो असतो तो भिंडरावालेचा होता. तो दहशतवाद अल्फाने केला. म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख या तिघांचाही दहशतवाद आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिसलेला आहे. म्हणजे शिखांचं एवढ्यासाठी की जनरल अरुण कुमार वैद्यांची हत्या इकडे झाली म्हणून मी म्हटलं. तेव्हा दहशतवाद म्हणजे याला असं म्हणायचं झालं तर अशा प्रकारचा दहशतवाद कोणाचा आहे का, तर मला असं वाटतं ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो आहोत त्यांनी अशा प्रकारचा दहशतवाद केलेला नाही. परंतु बाकी मी काना मात्रा वगळता आता विशंभर चौधरी जे म्हणाले त्याच्याशी सहमत आहे. पण त्याला तुम्ही फार तर काय म्हणाल, तर फार तर असं आपण म्हणू शकतो पुरोगाम्यांची काही काळ दादागिरी होती असं म्हणता येईल. म्हणजे आज आता पेपरमध्ये काही लोकांनी दिलंय की त्या मीरा भाईंदर काहीतरी त्या पर्युषण पर्वामध्ये याची बंदी घालण्यात आली, मांसाहाराची बंदी, तर काय लगेच फेसबुक वरती हा जैनांचा दहशतवाद. त्याला दहशतवाद नाही म्हणत, त्याला दादागिरी म्हणा, बरोबर, त्याला हाय हँडेडनेस म्हणा. ठीक आहे. परंतु दहशतवाद एवढा आपण स्वस्त हा अचूक मुद्दा आहे. सुनील तांबेंचा अचूक मुद्दा आहे की शब्दाला स्वस्त करू नका. मी शेवटच्या काही कमेंटसाठी आता येतोय. भारत कुमार राऊतांकडे जाईन आणि मग हेमंत कर्णिकांकडे. भारत कुमार राऊतजी, पुरोगामी दहशतवाद का पुरोगामी कट्टरपणा किंवा दादागिरी, काय म्हणणं आहे? मला पहिल्यांदा एक सांगायचं, मला हे सगळं हास्यास्पद वाटतं. बरं, की हा विचार करताना पहिल्यांदा पुरोगामी आपण नक्की कुणाला म्हणतो, बरं, हा एकदा विचार करायला पाहिजे. जे पुरोगामी स्वतःला पुरोगामी म्हणतात म्हणजे ते काय असतात, तर ते हिंदू धर्म मानत नाहीत. मी सर्वसाधारण व्याख्या करतो. हिंदू धर्म मानत नाहीत, हिंदू देवता मानत नाहीत, असं करणारा माणूस म्हणजे पुरोगामी, अशी आम्ही आपली एक सोयीची व्याख्या अशी करून टाकलेली आहे. नक्की तसं असतं का? समजा माझ्या आईवडिलांचा धर्म हिंदू होता, त्यामुळे जर मी हिंदू झालो असेन आणि देवाची पूजा करण्याचं मला एक आत्मशांती मिळते असं जर मला वाटतं, आणि म्हणून मी जर माझ्या घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन जर मी पूजा करत असेन, तर यामुळे मी प्रतिगामी कसा ठरतो किंवा मी पुरोगामी का ठरत नाही, हा मुख्य विषय आहे. त्यामुळे मला दुसरं असं म्हणायचं आहे की दहशतवाद हा पुरोगाम्यांचा दहशतवाद आहे की नाही, तर माझ्या मते तो आहे. बरं,
कदाचित हातात बंदुका घेऊन चाकू पोटात खुपसणारे हे दहशतवादी नसतील, कारण त्यांची तशी शक्ती नाही. बरं मनात भावना तीच आहे. बरं परंतु तुम्ही मगाशी जशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या दहशतवादाच्या टप्पे झाले, त्याच्या डिग्री झाल्या. हो आणि जसं गांधीजींनीच सांगितलं होतं त्याप्रमाणे मनाने केलेली हिंसा ही सुद्धा प्रत्यक्ष हिंसे इतकी जर का बरं. निंद्य असेल बरं. तर अशी मंडळी ज्या पद्धतीने एखाद्याला कॉर्नर करतात, बरं. त्यांच्यावर टीका करतात आणि त्यांच्यावर मानसिक बौद्धिक बरं अशा तऱ्हेचा दहशतवाद निर्माण करतात, बरं. मला असं वाटतं तो सुद्धा ठीक तितकाच आहे. निंदनीय आहे. अर्थात. आणि याच्यामध्ये कुठेही व्यक्ती स्वातंत्र्य येत नाही. बरं. तू धर्म मानतोस ना, बरं. तू प्रतिगामी, बरं हे असं म्हणणं हे पूर्णपणे निंदनीय आहे. ठीक. मी धर्म मानतो, मी देव मानतो आणि तरी सुद्धा मला पुरोगामी म्हणून बरं. घेण्याचा अधिकार आहे, कारण समोरचा जो धर्म मानतो त्याच्यावरही माझी निष्ठा आहे. समोरच्याचा जो देव आहे बरं. तोही मला बरं. आवडतो आहे किंवा त्यांनी तो करावा, त्याची प्रार्थना त्यांनी करावी, माझी प्रार्थना मी करावी, असं जर मी मानत असेल तर मला या मंडळींनी प्रतिगामी म्हणण्याचं कारण आहे. आणि कारण बरं. तसं केल्यामुळे ते पुरोगामी ठरत नाहीत. कर्णिक सर. थोडंसं दोन बाबतीत मला मांडणी करायची आहे. थोडंसं भारतकुमार राऊत यांनी मांडणी केली तर थोडंसं विसंगत असेल. हो पहिली गोष्ट अशी की मी स्वतःला हिंदू मानतो. मी गाय कापून खायला माझा काहीही माझी त्याला अजिबात अडचण नाही. मला गाय कापून खाण्यासाठी मी जरूर खाईन कोणी दिली तर. आता बंदी आहे म्हणून. दुसरं म्हणजे मी अजिबात मूर्तीपूजा करणार नाही. माझा विश्वास नाही देवावरती. माझा देवावर विश्वास नाही. मी गीतेला धर्मग्रंथ मानत नाही आणि मी स्वतःला पक्का हिंदू मानतो. बरं मला मी हिंदू असणे आणि देव न मानणे किंवा गीता न मानणे किंवा मूर्तीपूजा न करणे हो. याच्यात कुठे विसंगती मला सापडत नाही. बरं हिंदू काय ह्याची व्याख्या कुठेही केलेली नाही. हिंदू म्हणजे काय हे माझं मी ठरवू शकतो. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की हिंदू धर्माची एक 8 मुख्य दर्शनं आहेत. त्यापैकी 5 दर्शनंही नास्तिक आहेत. म्हणजे 5 दर्शनामध्ये देव नाही. तेव्हा हिंदू म्हणजे काय, त्याच्यावरती कोणी स्वतःचं एक मोनोपॉली सांगू नये की मी सांगतो त्यालाच हिंदू म्हणायचं. पण पुरोगामी दहशतवाद. तेव्हा हां आता पुरोगामी दहशतवाद, त्यामुळे ते हे बरोबर नाही. आता पुरोगामी दहशतवाद पहिली गोष्ट अशी की एक तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी ज्याला काहीतरी एक सायंटिफिक बेस आहे. बरं. अशा गोष्टीची दहशत कोणाला का वाटावी मला समजत नाही. बरं. हां आता ह्यांनी वैचारिक दहशतवाद असा एक शब्द प्रयोग केला. ठीक आहे, वैचारिक दहशतवाद. आता मी तुम्हाला एक वाक्य वाचून दाखवतो. जो स्वतःचा पवित्र धर्मग्रंथ व भारताची राज्यघटना यांच्यात विरोध आला तर धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे असे जाहीरपणे सांगतो व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो तो खरा भारतीय. बरं. हे शेषराव मोरेंनी भाषणात म्हटलेलं आहे. मला याचे आक्षेप असा आहे, स्वतःचं पवित्र धर्मग्रंथ आणि भारताची राज्यघटना यांच्यात विरोध आला तर असं म्हटल्यानंतर ह्याच्यामधून हिंदू लोक सुटतात. कारण हिंदूंचा काही स्वतःचा धर्मग्रंथ नाही. मग त्या स्वतःचा पवित्र धर्मग्रंथाच्या ऐवजी स्वतःच्या धार्मिक परंपरा बरं. असं म्हटलं तर काय होईल. असं म्हटल्यानंतर जातीभेद पाळणे ही परंपरा आहे. अस्पृश्यता ही एक वेळची परंपरा आहे. हो. पुरुषसत्ताक व्यवस्था ही परंपरा आहे. स्त्रियांनी घरात बसावं ही परंपरा आहे. हो. म्हणजे स्त्रियांना पुरुषाच्या अर्थात, बरोबरचं स्थान देऊ कोणी नये कसंही याला वापरू शकतो. विरोध करणारे सगळे बरोबर आहे. आपले दहशतवादी ठरतात त्यांच्या बरं. म्हणण्याप्रमाणे. बरं. आता हे मान्य आहे का हिंदुत्ववादी? एक्झॅक्टली. कर्णिकांचा सुद्धा मुद्दा त्यांनी बरोबर शेषराव मोरेंनाच मुद्दा सुनावलेला आहे. शक्य असतं तर आपण शेषराव मोरेंना इकडे फोनद्वारे घ्यायला हवं होतं, म्हणजे कर्णिकांना थेट बोलता आलं असतं. ते मी अतिशय दहशतवादी वाटतात मला. शेवटचं ह्याच्या मी शेवटची एक ह्याच्या वाक्य फक्त घेणार आहे. एक वाक्य फक्त शेवटची. आता हे कठीणच केलं की एक वाक्यामध्ये संपवायचं. कारण काय, मुळात हिंदू धर्म याचा अभ्यास न करता जर आमचा धर्मग्रंथ आता नाही, अहो, अमकं कोणी नाही, हिंदू तमकं नाही धर्मावरती असं जर नाही कोणी टीका म्हणत करताय. असेल ना पुरोगामी तर ते दहशतवादाबद्दल चुकीचं आहे. पुरोगामी दहशतवाद मला सांगा, विजय तेंडुलकर ज्या वेळेला गोळ्या घालण्याची भाषा करतात नरेंद्र मोदींना त्यावेळेला तो चालतो बरं. किंवा ते सगळं आम्ही खपवून घ्यायचं किंवा त्याच्याबद्दल दहशतवाद म्हणून म्हणायचं नाही. आज माध्यमांच्या मधून प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आपल्याला सांगतो, आजचे वर्तमानपत्र मी सांगू शकेन. मला विश्वंभर चौधरींचं खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी योग्य मुद्दा मांडला की आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्रतिक्रिया जर पाहिल्या तर पुरोगामी म्हणून म्हणजे लेखकांच्या म्हणून फक्त पुरोगामी हेच लेखक असतात, हिंदुत्ववादी लेखक नसतात. पण वर्तमानपत्रांनी आज प्रतिक्रिया ज्या काही दिलेल्या आहेत शेषरावांच्या बोलण्यावरती बऱ्याचशा वर्तमानपत्रात त्या त्यांच्या म्हणून दिल्या. इतर कोणी आम्हाला लेखक सापडलेच नाहीत अशी वरती मल्यनाथी करण्यात आलेली आहे. हा एक प्रकारचा दहशतवाद नाहीये की तुम्ही इतर विचारांना पुढे येऊ देत नाही, कोणत्याही प्रसार माध्यमातून सुद्धा चटकन पुढे येऊ देत नाही. हा एक प्रकारचा दहशतवाद नाहीये. मग याला आणखी काय वेगळं म्हणायचं. तस्लिमा नसरीनच्या बद्दल जे घडतं त्यावेळेला आमच्याकडचे पुरोगामी चटकन विरोध करायला पुढे का नाही येत. होय मी हिंदू आहे असं म्हणत नाहीत आमच्याकडचे पुरोगामी, ते का नाही म्हणत. आणि माझं म्हणणं असं की
एकीकडे म्हणायचं की तुमचे देव धर्म वगैरे हे सगळं घरात ठेवा म्हणून, मान्य आहे आम्हाला, आम्ही घरात ठेवायला तयार आहोत, पण मग तुम्ही घराच्या बाहेर येऊन त्याच्यावरती उघडपणे टीका का करता बरं. आणि त्याच्यावरती वाईट का बोलता? हा सुद्धा दहशतवाद नाहीये एका प्रकारचा. बरं. दहशतवाद याचा अर्थ केवळ कोणीतरी उठलंय आणि गोळ्या घातलंय असं मला मान्य नाही. हा जो थ्रेट मगाशी जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की एक डिग्री डिग्री आहे, आहे. याप्रमाणे जर आपण विचार केला ना तर हे सगळे दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही मानता की हा दिसतात. दहशतवाद आहे? लोकांच्या श्रद्धा जाणीवपूर्वक डिवचायच्या, मग वेगवेगळी रिंगण नाट्य असू देत, पथनाट्य असू देत किंवा तत्सम काहीही असू देत. शिक्षण क्षेत्र आज बघायला गेलं तर त्याच्यात सुद्धा आमच्या लोकांच्या जागा जात आहेत म्हणून आम्ही काही करू, पण विद्यार्थ्यांना उचकवू आणि त्यांना निदर्शनं करायला लावू. त्यांच्या मागे कोण कोण लोक असतात शेवटी ते की सगळ्यांना आता माहिती आता असतं. सगळी चर्चा दुसरीकडे वळेल हा, हे आणि मग सगळं माहिती तुम्हाला असतं. थांबवावं लागलं की म्हणून तुम्ही म्हणाल दहशतवाद की आवाज आहेच. दाबला जातो. तुम्हाला थांबवावं लागलं की तुम्ही म्हणाला आवाज दाबावा लागतो, तसं मुळीच नाहीये. पण या निमित्तानं शेषराव मोरे यांच्या भाषणाचे केवढे श्लेष काढता येऊ शकतात हे लक्षात आलेलं आहे. शेषराव मोरेंनी नेहमीप्रमाणे आपल्या बौद्धिक चातुर्यानं म्हणा किंवा अभ्यासानं सुद्धा म्हणा त्यांनी मुद्दे तर मांडलेले आहेत. आता तुम्हाला त्याच्या संदर्भात काय घालायचं तो वाद घालायचा आहे, पण या निमित्तानं घुसळण झालेली आहेत. काही मुद्दे अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आलेले आहेत, याचं तरी स्वागत करावं लागेल. तुर्तास तरी या चर्चेमध्ये आपण या सगळ्या मान्यवरांचे आभार मानूयात आणि चर्चेमध्ये थांबूयात. लक्षवेधीमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.